नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपल्या ॲग्रोवड या चॅनलवर स्वागत करते। तर शेतकरी मित्रांनो, गहू या पिकासाठी आपण शेवटच्या टप्प्यात कोणते स्प्रे घेतले पाहिजे ते बघू शकता की गव्हाच्या ओंब्या अशा लांब होण्यासाठी किंवा याच्यात भरगच्च दाणे भरण्यासाठी आपण कोणते स्प्रे घेतले पाहिजे, तर हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपला व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकरी मित्रांनो, गहू ह्या पिकाची ओंब्यांची एकसारखी वाढ होण्यासाठी किंवा दाणे भरण्यासाठी आपण शेवटच्या टप्प्यात म्हणजेच गहू हे पिकाची पेरणी केल्यानंतर 50 ते 60 दिवसांच्या दरम्यान कोणता स्प्रे घेतला पाहिजे की जेणेकरून गहू हे वजनदार होऊन भरघोस उत्पन्न मिळण्यास मदत होईल। तर चला बघूयात आपण की यासाठी कोणते स्प्रे आवश्यक आहेत। तर शेतकरी मित्रांनो, गव्हाच्या ओंब्या चांगल्या लांब होण्यासाठी किंवा व्यवस्थित भरण्यासाठी आपल्याला ICL कंपनीचं जे 04932 हे जे वॉटर सोल्युबल ग्रेड आहे हे आपल्याला घ्यायचं आहे। तर यामुळे काय होतं की गव्हाच्या ओंबीमध्ये चांगले भरगच्च दाणे भरण्यासाठी मदत होते व त्याचबरोबर गव्हाचे दाणे हे वजनदार होतात। परंतु काही वेळेस काय होतं की काही ओंब्या ह्या वाढल्या जात नाहीत, हे बघू शकता तुम्ही। काही ठिकाणी ओंब्या ह्या खूप कमी प्रमाणात वाढलेल्या आहेत। तर हे टाळण्यासाठी आपल्याला 04932चा वापर करणं गरजेचं आहे। तर याचं प्रमाण घेताना हे आपल्याला 1 लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅम असं घ्यायचं आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, साधारण 20 लिटरसाठी 60 ग्रॅम असं घ्यायचं आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ह्या स्टेजमध्ये आपल्या पिकाला मायक्रोन्यूट्रियंटचीही आवश्यकता असते। तर यासाठी आपल्याला चिलेटेड फॉर्ममधलं जे मायक्रोन्यूट्रियंट आहे हे घेणं गरजेचं आहे। तर यासाठी तुम्ही ग्रो पॉवर मिक्स हे मिक्सचर ऑफ मायक्रोन्यूट्रियंट आहे। तर यामध्ये अनेक प्रकारचे मायक्रोन्यूट्रियंट प्रेझेंट आहे। तर यासाठी तुम्ही ग्रो पॉवर मिक्स हे मायक्रोन्यूट्रियंट वापरू शकता। तर याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला 1 लिटरसाठी 2 ग्रॅम असं घ्यायचं आहे। म्हणजेच तुमचं साधारण 20 लिटरचा जर पंप असेल तर यासाठी तुम्ही 40 ग्रॅम असं घेऊ शकता। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्याला होशी हे जे PGR आहे हे घ्यायचं आहे, कारण यामध्ये 0.001% हे जिब्रेलिक ॲसिड प्रेझेंट आहे। तर यामुळे गहू हे परिपक्व होण्यासाठी मदत होते व वजन हे जास्त प्रमाणात वाढले जाते। तर अशा प्रकारे तुम्हाला हे 3 कॉम्बिनेशनचा स्प्रे शेवटच्या टप्प्यात जरूर करून घ्यायचा आहे। तर यामुळे निश्चितच तुमचं त्या ठिकाणी जास्त उत्पन्न निघण्यासाठी मदत होईल। तर हे जे जिब्रेलिक ॲसिडचं प्रमाण आहे हे तुम्हाला 3 ml प्रति लिटरसाठी असं घ्यायचं आहे। म्हणजे साधारण 20 लिटरच्या पंपासाठी तुम्हाला 60 ml असं घ्यायचं आहे। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस गव्हाच्या ओंब्या भरण्याचा टाईम असतो त्यावेळेस गव्हाला पाणी हे वेळेतच दिलं पाहिजे, नाहीतर मग काय होतं की गव्हाचे दाणे हे कोवळे राहतात व परिणामी उत्पन्नात घट होते। तर यासाठी आपल्याला पाणी हे वेळेतच देणं गरजेचं असतं।